प्रभाग क्रमांक 20 साईनाथ नगर कोपरी ठाणे पूर्व येथील लकी व्यायाम शाळेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स तसंच वीज मीटरच्या प्रश्नाला अखेर न्याय मिळाला असून जनतेच्या सत्याचा विजय झाल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतत्पर नगरसेविका मालती पाटील, शिवसेनेचे संघटक रमाकांत पाटील तसंच शिवसेना उपशाखा प्रमुख अभिषेक इंगळे, युवासेना विधानसभेचे समन्वयक मयूर ठाकूर, संघर्ष सिंग, अजिंक्य पवळे, रोहित बँड, विशाल पवळे, विक्रांत पवळे, दर्शन देसाई, अनिकेत इंगले, बाळाजी गायकवाड, अमित मिस्त्री, गणेश लोखंडे, कुमार कोनार, अमोल पवळे, सौरभ चोरगे आदी कार्यकर्त्यांनी आणि साईनाथ नगरच्या रहिवाशांनी सातत्यानं केलेल्या संघर्ष आणि पाठपुराव्याला अखेर मोठं यश प्राप्त झाले। महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाकडून लकी व्यायाम शाळेला अधिकृत वीज मीटर बसवण्यात आले असून त्यामुळे परिसरातील युवक, सभासद, कमिटी सदस्य आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रश्नासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून अखेर हा प्रश्न मार्गी लावला। विशेष म्हणजे काही समाजकंटक आणि भूमाफिया प्रवृत्तीच्या हस्तगत व्यक्तींनी या व्यायामशाळेच्या विकास कामांमध्ये वारंवार अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न केला होता। युवकांच्या हिताचं काम थांबवण्यासाठी विविध प्रकारचे अडसर उभे करण्यात आले होते, मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता जनहितासाठी आपला लढा सुरू ठेवला। अखेरीस सत्य आणि जनशक्तीसमोर विरोधकांना माघार घ्यावी लागली अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होते। लकी व्यायाम शाळा ही परिसरातील युवकांच्या आरोग्यदायी आणि सकारात्मक घडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून आता वीज सुविधेमुळे व्यायामशाळेच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे। युवकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहील असा विश्वास यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं लढणारे नेतृत्व, प्रामाणिक पाठपुरावा आणि जनतेचा आशीर्वाद यामुळेच आज हा प्रश्न मार्गी लागला असून हा विजय साईनाथ नगरमधील प्रत्येक नागरिकाचा आहे अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्यात।